श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे नरक चतुर्दशी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणतात. वैदिक पंचांगानुसार यावर्षी नरक चतुर्दशी गुरुवारी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी यमाचा दिवा देखील काही ठिकाणी लावला जातो, तर काही ठिकाणी धनतेरसच्या दिवशी यमाचा दिवा लावला जातो. म्हणतात की यामुळे अकाली मृत्यूची भीती दूर होते. नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी. नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्ग प्राप्ती करतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून आंघोळ केली. तेल आणि उटणं लावून आंघोळ करण्याची ही परंपरा त्या दिवसापासून सुरू झाली. असे केल्याने नरकापासून मुक्ती मिळून स्वर्ग आणि सौंदर्याचे वरदान मिळते अशी धार्मिक धारणा आहे. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एकेकाळी नरकासूर नावाचा राक्षस होता. त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देव, देवी आणि ऋषींसह 16,000 राजकन्यांना कैद केले होते. यानंतर राक्षसांच्या अत्याचाराने त्रासलेल्या देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली. यानंतर श्रीकृष्णाने त्याचा वध केला. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार या दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवताही खूप आनंदी होते. या दिवशी नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. याला छोटी दिवाळी म्हणतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जे काही आजारपण चालू आहे, मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अशा अनेक समस्या आपल्या समोर उद्भवत असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर कोणत्या वस्तू टाकाव्यात, तसेच या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल, कारण की या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याचा प्रयत्न करा. आता सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपले 2 हात जोडायचे आहे. आपल्या तळ हातांकडे आपण बघायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपले तळहात हे आपल्या तोंडावरून फिरवायचे आहे. आता यानंतर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. ते म्हणजे आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घराबाहेर स्प्रे करायचं आहे. यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घराबाहेरच राहील, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. या दिवशी फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे. या सर्व वस्तू जर आपण फरची पुसताना त्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. तसेच या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल देखील शिंपडू शकता. अगदी रात्रीच एका तांब्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान बुडवून ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण हे गंगाजल घरामध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण हे गंगाजल शिंपडायचं आहे. आता या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. आता नरक चतुर्दशीच्या दिवशी जी अंघोळ केली जाते तिला अभ्यंग स्नान असेही म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकल्या जातात. तर या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण चंदनाची पेस्ट आपल्या अंगाला लावायची आहे. तुम्ही उटणं देखील लावू शकता. आणि ज्यांना या गोष्टी लावणे शक्य नसेल, तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तींनी थोडीशी हळद
घ्यायची आहे। हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हळद आणि कच्चं दूध आपण आपल्या पूर्ण शरीराला लावायचं आहे। मग अगदी हातांवरती, तोंडावरती, पायावरती आपण हळद आणि कच्चं दूध लावावं। यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो, पण त्याचसोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। भरपूर वेळा आपण भरपूर उपाय करतो, सेवा करतो, पण आपल्याला तरीही काही फरक हा बघायला मिळत नाही। खरं तर आपल्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या, ते व्यवस्थितरित्या पार पडतं व आपल्याला जी गोष्ट पाहिजे असेल ती गोष्ट नक्कीच मिळते। तर तुम्ही या नरक चतुर्दशीच्या दिवशी हळद आणि कच्च्या दुधाची पेस्ट तुमच्या अंगाला जरूर लावायची आहे। त्यानंतर आता अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे। आता घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे। तसेच घरामध्ये अशा काही व्यक्ती देखील असतात की ज्या या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, तर त्यांच्या नकळत त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे। कारण की आपले आजी आजोबा देखील हे उपाय व सेवा करत होते, त्यामुळे आपण देखील या वस्तू टाकायच्याच आहे। तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती कायम नकारात्मक बोलत असते, आपण तिला कितीही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा, पण ती नकारात्मकच बोलते, किंवा एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर तिच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे। या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे। तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथून तुम्हाला गंगाजल तुम्ही घेऊ शकता, किंवा अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी। यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते। त्यानंतर दुसरी वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ। तसेच आपण या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। माता लक्ष्मीला हळद आकर्षित करत असते, तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। तर या 3 वस्तू टाकूनच आपण अंघोळ करायची आहे। आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील अत्यंत गरजेचं आहे। आपण एक मंत्र म्हणायचा आहे, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। आपण याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता। अगदी प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र म्हणायचाच आहे। आता अंघोळ झाल्यानंतर आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जरूर परिधान करायचे आहे, कारण की या दिवशी जर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो। फक्त काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही, कारण की जेव्हा आपण शुभ कार्य असते तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। आता आपण जर अंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकल्या तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं। तसेच आता ज्या व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल, तर अशा व्यक्तींनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकूनच आपण अंघोळ करायची आहे। तसेच अंघोळ करत असताना आपण मंत्र जप देखील करायचा आहे आणि मग अंघोळ करायची आहे। यामुळे नोकरी व व्यवसायामध्ये देखील प्रगती होत असते। आता या दिवशी आपण अभ्यंग स्नान करणार आहोत, पण या दिवशी आपण जेव्हा तुळशीची पूजा करत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे, यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।